आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या सगळीकडे चर्चेत आहे, पण आपण थोडा वेगळा विचार करणार आहोत. कल्पना करा, एका छोट्या कारची चासी आहे, साचा आहे, आणि तिथे जर आपण एखाद्या शक्तिशाली विमानाचं इंजिन बसवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? बापरे, तो साचा तर पूर्णपणे तुटून पडेल. अगदी बरोबर. म्हणजे इंजिन वाईट नाहीये, त्यात प्रचंड ताकद आहे, पण तो कारचा साचा तो वेग सहन करू शकेल का? नक्कीच नाही. हो ना, काही सेकंदात त्याचे तुकडे होतील. एक्झॅक्टली. आणि हेच अगदी परफेक्ट उदाहरण आज आपण नीट म्हणजे NEET 2026च्या पेपरफुटीच्या संकटाला लावून पाहणार आहोत. कारण आपण या ज्या स्रोतांचा अभ्यास केलाय त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा प्रश्न फक्त एका परीक्षेपुरता नाहीये. बरोबर, हा फक्त काही गुन्हेगारी टोळ्यांचा प्रश्न नाहीये. हो, इथे जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे जेव्हा आकांक्षा व्यवस्थेच्या क्षमतेच्या पुढे जातात. म्हणजे आपल्या देशातील तरुणांच्या आणि कुटुंबांच्या आकांक्षा हे ते विमानाचे इंजिन आहे. आणि आपली शिक्षण व्यवस्था, परीक्षा केंद्र आणि प्रशासकीय यंत्रणा हा तो कारचा साचा आहे, जो आता या वेगाखाली पूर्णपणे कोलमडून पडला आहे. हे रूपक अतिशय अचूक आहे. म्हणजे मी जेव्हा ह्या समस्येच्या मुळावर विचार करत होते तेव्हा हेच लक्षात येतं. कोणतीही व्यवस्था केवळ एका रात्रीत निर्माण झालेल्या भ्रष्टाचारामुळे अस्थिर होत नाही. अच्छा, म्हणजे ही प्रोसेस आधीपासून सुरू असते. हो ना, ही प्रक्रिया खूप आधी सुरू झालेली असते. जेव्हा लोकांची सामूहिक स्वप्ने, महत्वाकांक्षा या त्यांना सावरण्यासाठी बनवलेल्या सिस्टमपेक्षा अधिक वेगाने वाढतात, तेव्हा खरी अस्थिरता निर्माण होते. म्हणजे बघा, आकांक्षा असणे, मोठी स्वप्ने पाहणे हे तर प्रगतीचे लक्षण आहे ना. नक्कीच, ते तर असायलाच हवं. पण जेव्हा आपली व्यवस्था, आपले प्रशासन त्या वेगाने विकसित होत नाही, तेव्हा तो कारचा साचा तुटणारच असतो. सामाजिक पातळीवर जेव्हा आकांक्षा या संरचनेच्या पुढे जातात तेव्हा तिथे गोंधळ आणि फसवणूक यांना आपोआप जागा मिळते. हे विश्लेषण वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सध्याच्या या संपूर्ण परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच खूप वरवरचा आहे. अगदी. आपण फक्त लक्षणांवर चर्चा करतोय. हो ना. म्हणजे बातम्यांमध्ये बघा किंवा सोशल मीडियावर सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय, पेपर कोणी फोडला, किंवा या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे. आणि साहजिक आहे, लोकांचा संताप मोठा आहे. पण आपल्यासमोरील विश्लेषणातून हे स्पष्ट होते की हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. होय, पेपर कोणी फोडला हा अत्यंत प्राथमिक प्रश्न आहे, आणि तो चुकीचा या अर्थाने आहे कारण तो मूळ आजारावर बोट ठेवत नाही. मग खरा प्रश्न काय असायला हवा? मुख्य प्रश्न हा असायला हवा की ही संपूर्ण व्यवस्था इतकी कमकुवत आणि भेद्य कशी काय होती की कोणत्याही टोळीला तिचा इतक्या सहज गैरफायदा घेता आला. बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कसं आहे ना, पेपर फोडणारा कोणी एक व्यक्ती नसतो, ती एक प्रवृत्ती असते. आज तुम्ही एकाला पकडलं तर उद्या दुसरा त्याची जागा घेईल. म्हणजे जोपर्यंत सिस्टममध्ये पळवाटा आहेत. एक्झॅक्टली. जोपर्यंत व्यवस्थेची रचना अशी आहे जिथे गैरप्रकार करणे शक्य आहे, तोपर्यंत नवीन मास्टरमाइंड्स जन्माला येतच राहतील. त्यामुळे धोरणकर्त्यांनी व्यवस्थेच्या कमकुवतपणावर फोकस केला पाहिजे. पण इथे मला थोडा एक प्रतिप्रश्न करावासा वाटतो. हो, सांगा ना. जेव्हा लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, ज्यांनी वर्षानुवर्ष स्वतःला एका खोलीत कोंडून अभ्यास केलेला असतो, त्यांना सिस्टम डिझाईन किंवा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स यावर प्रवचन नको असतं ना? हो, त्यांचा संताप अगदी थेट आणि रास्त असतो. बरोबर. त्यांना फक्त गुन्हेगार गजाआड झालेले पाहायचे असतात. मग सामान्य माणसाला जो न्याय हवाय त्या अपेक्षेपोटी आधी गुन्हेगारांना पकडणं हेच पहिले प्राधान्य नसावं का? हा आक्षेप पूर्णपणे योग्य आहे. न्याय मिळायलाच हवा आणि तो तातडीने दिसायलाही हवा. पण आपण हे विसरता कामा नये की आपण कोणत्या वास्तवात जगत आहोत. म्हणजे भारताच्या सामाजिक वास्तवाबद्दल बोलताय तुम्ही? हो, आपला देश प्रचंड लोकसंख्येचा आहे, जिथे रिसोर्सेस मर्यादित आहेत आणि आर्थिक असमानता खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतातील कुटुंबांसाठी शिक्षण, विशेषतः मेडिकल किंवा इंजिनिअरिंग सारखं शिक्षण, हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन राहिलेलं नाहीये. ते थेट कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेशी, सन्मानाशी आणि अस्तित्वाशी जोडलं गेलंय. हो, म्हणजे एका विद्यार्थ्याच्या यशावर संपूर्ण कुटुंबाचं दारिद्र्य संपण्याचं स्वप्न अवलंबून असतं. अगदी बरोबर. जेव्हा शिक्षणाचं ओझं इतकं मोठं असतं तेव्हा केवळ 2-4 गुन्हेगारांना पकडून हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत या एकाच मार्गावर एवढी जीवघेणी स्पर्धा आहे,
तोपर्यंत त्या फटीतून आत घुसण्याचा प्रयत्न करणारे वाढतच जाणार. हे ऐकायला खूपच क्लेशदायक आहे. म्हणजे आपण शिक्षणाला जगण्याची आणि मरणाची लढाई बनवून टाकलंय. हो, आणि याच लढाईत नैतिकता हरवते. एक्झॅक्टली. जेव्हा लढाई अस्तित्वाची असते तेव्हा मूल्य कशी डळमळतात हे दिसतंय. मला यातील मानसिकतेच्या बदलाचा पैलू थोडा समजून घ्यायचा आहे. कठीण स्पर्धा ही आपल्यासाठी नवी गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. भारतातील विद्यार्थी अफाट मेहनत करतात. हो ना, पण जेव्हा सिस्टमवरचा विश्वास उडतो तेव्हा या मेहनतीचं स्वरूप कसं बदलतं? आपण ज्या स्रोतांचा अभ्यास केलाय त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत एक खूप घातक बदल होतो. हो, तो शिफ्ट खूप भयानक आहे. म्हणजे जर स्पर्धा पारदर्शक असेल तर आपण जास्त मेहनत करू, या विचाराकडून ते जर व्यवस्थाच भ्रष्ट आहे तर आपण काहीतरी पळवाट शोधली पाहिजे याकडे वळतात. हे कसं घडतं? हा जो मानसिक बदल आहे ना, तो या समस्येचा सर्वात धोकादायक भाग आहे. मी सांगते कसं ते. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पालकाला हे जाणू लागतं की आपली प्रामाणिक मेहनत पुरेशी नाहीये आणि इतर लोक पैशांच्या किंवा वशिल्याच्या जोरावर पुढे जात आहेत, तेव्हा त्यांच्या मनात एक भयानक नैराश्य आणि भीती निर्माण होते. इथूनच जास्त मेहनत करा म्हणजे वर्क हार्डर हा दृष्टिकोन बदलतो. आणि तो दुसऱ्याच्या आधी स्वतःचा फायदा कसा मिळवता येईल याकडे वळतो. अगदी बरोबर. फाइंड अन ॲडव्हान्टेज. माणसाचा मूळ स्वभाव फसवणूक करण्याचा नसतो. पण जेव्हा त्याला वाटतं की जर सगळेच फसवणूक करत असतील तर प्रामाणिक राहून मी फक्त माझाच तोटा करून घेतोय. ती असुरक्षितता. हो, आणि नेमक्या ह्याच असुरक्षितेचा फायदा घेणारी एक मोठी शोषणाची यंत्रणा उभी राहते. हीच ती यंत्रणा ज्याला विश्लेषणात आर्किटेक्चर ऑफ एक्सप्लॉयटेशन असं म्हटले, बरोबर? हो, एक्झॅक्टली. हे वाचताना एक गोष्ट स्पष्ट होते की हे कोचिंग माफिया आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्या काही रातोरात आकाशातून पडलेल्या नाहीत. नाही, त्या एका विशिष्ट समीकरणातून जन्म घेतात. आणि हे समीकरण 3 घटकांवर आधारलेलं आहे. अत्यंत मोठे फायदे म्हणजे हाय स्टेक्स, प्रचंड भीती म्हणजे हाय फिअर आणि कमकुवत संस्थात्मक सुरक्षा, वीक सेफगार्ड्स. हो, हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तिथे शोषणाचा महाकाय बाजार उभा राहतोच. आपण या तिन्ही घटकांचं नीट विश्लेषण केलं तरी यंत्रणा कशी काम करते ते समजेल. नक्कीच. थोडं सविस्तर सांगा ना. पहिला घटक आहे हाय स्टेक्स. मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळवणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्याची गॅरंटी. हो, तसं समीकरणच समाजानं बनवलंय. त्यामुळे इथे फायदा खूप मोठा आहे. दुसरा घटक आहे हाय फिअर म्हणजे भीती. जागा फक्त काही हजार असतात आणि विद्यार्थी लाखो असतात. बापरे. हो, आपला नंबर लागला नाही तर आपलं करिअर उद्ध्वस्त होईल ही भीती तर प्रचंड असते. अगदी. आणि तिसरा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे व्यवस्थेतील पळवाटा. म्हणजे पेपर छापण्यापासून ते केंद्रावर पोचवण्यापर्यंतचा साखळीतले लूप होल्स. हो ना, तिथे अनेक ठिकाणी मानवी हस्तक्षेपाला वाव असतो. जेव्हा पालकांकडे पैसा असतो, मनात भीती असते आणि समोरून कुणीतरी यशाची खोट्या मार्गाने हमी देत असतं, तेव्हा हा व्यवहार पूर्ण होतो. एक्झॅक्टली. जिथे खोट्या आशेला इतकी मोठी मागणी असते तिथे ती विकायला माफिया उभे राहणारच. आणि या गणितात कोचिंग क्लासेसचं जाळं अगदी अचूक बसतं. म्हणजे ते केवळ शिक्षण विकत नाहीत तर ते पालकांच्या मनातील भीती विकतात. बरोबर. आमच्याकडे ॲडमिशन घेतली नाही तर तुमचा पाल्य मागे राहील ही भीतीच त्यांचा बिझनेस चालवते. पण या सगळ्या बाजारात फक्त हे माफिया किंवा भ्रष्ट अधिकारीच दोषी आहेत का? आपण समाज म्हणून कुठे कमी पडतोय? म्हणजे पालकांची भूमिका यामध्ये किती मोठी आहे? खूप मोठी आहे. अनेकदा पालक स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा मुलांवर लादताना दिसतात आणि ती नकळतपणे पाल्याचं मोठं नुकसान करणारी गोष्ट ठरते. म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचा अट्टाहास? हो, समाजात आजही याच व्यवसायांना खरी प्रतिष्ठा मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्याची मूळ क्षमता किंवा त्याचा कल काय आहे याचा अजिबात विचार न करता पालक त्याला एकाच साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करतात. हे खूपच भयानक आहे. इथे एक अतिशय कटू पण सत्य गोष्ट स्वीकारायला हवी की क्षमता नसताना केवळ दबावाखाली आणि पाठांतराच्या जोरावर बनवलेला डॉक्टर हा समाजासाठी अत्यंत धोकादायक असतो. बापरे. हो, हे तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. अगदी. तसेच स्वतःच्या कामात रस नसलेला इंजिनियर नवीन काहीही निर्माण करू शकत नाही. स्वप्न असणं गरजेचं आहे, पण त्याला जर विद्यार्थ्याच्या क्षमतेची जोड नसेल तर त्यातून फक्त नैराश्य आणि मानसिक ताण निर्माण होतो. अगदी तंतोतंत खरंय. एखाद्या विद्यार्थ्याला साहित्यात किंवा कलेत गती असेल आणि त्याला जबरदस्तीने विज्ञानाच्या कठीण समीकरणांमध्ये अडकवलं
तर तो कोलमडून पडणारच ना. हो, आणि यात फक्त पालकांनाच दोष देऊन चालणार नाही. मग अजून कोण जबाबदार आहे? शाळा. हो, आपली शालेय शिक्षण व्यवस्था आजकाल केवळ एक औपचारिकता बनून राहिली आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया इतका कच्चा आहे की 8व्या-9व्या इयत्तेत असल्यापासूनच मुलांना कोचिंग क्लासची सक्ती वाटू लागते. हा, आपल्या व्यवस्थेचा सर्वात मोठा पराभव आहे. आज शाळा ह्या केवळ वेटिंग रूम बनल्या आहेत. वेटिंग रूम म्हणजे कोचिंगला जाण्याआधीची वाट बघण्याची जागा. एक्झॅक्टली. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट पक्के व्हायला हवेत. पण तसं न झाल्याने समांतर कोचिंग व्यवस्थेवरील त्यांचं अवलंबित्व वाढत जातं. आणि शाळांनी मुलांना स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत करायला हवी ना. हो, पण विद्यार्थ्याचा नेमकं कल कोणत्या विषयात आहे हे ओळखण्याची कोणतीही प्रभावी यंत्रणा आपल्या शाळांमध्ये नाहीये. जर योग्य वयाच मार्गदर्शन मिळालं तर मुलं अनावश्यक स्पर्धेत ओढली जाणार नाहीत. खरंय. आणि या सगळ्या गोंधळात आपल्या मीडियाची, माध्यमांची भूमिकाही तपासली पाहिजे. हो, माध्यमांची भूमिका तर खूपच, म्हणजे काय बोलावं. हो ना. न्यूज चॅनल्स किंवा सोशल मीडियावरील चर्चा पाहिल्या तर त्या नेहमी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरताना दिसतात. अगदी बरोबर. म्हणजे एक गट म्हणतो की सगळ्या परीक्षा रद्द करा आणि व्यवस्थाच मोडून काढा, तर दुसरा गट याकडे केवळ राजकीय कट म्हणून पाहतो. हो, आणि या जो मूळ प्रश्न आहे, ज्या स्ट्रक्चरल रिफॉर्म्सची आपल्याला गरज आहे, त्यावर कोणीच सविस्तर बोलताना दिसत नाही. एक्झॅक्टली. माध्यमांची ही पद्धत समस्येला अधिक गुंतागुंतीची करते. सनसनाटी मथळे आणि आरडाओरडा करून TRP नक्कीच वाढतो. पण विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. नाही सुटत. माध्यमांनी या भावनिक नाटकाच्या पलीकडे जाऊन तज्ज्ञांसोबत धोरणात्मक चर्चा करणं अपेक्षित आहे. डिजिटल सुरक्षा कशी मजबूत करता येईल, परीक्षांची रचना अधिक पारदर्शक कशी असावी, यावर फोकस करायला हवा. अगदी बरोबर. बरं, आता हे सगळे मुद्दे आपण सविस्तर समजून घेतले. विमानाचं इंजिन आणि कारचा साचा, ही कोंडी आपल्याला कळली. शोषणाची यंत्रणा कशी उभी राहते तेही आपण पाहिलं. पण आता यातून बाहेर कसं पडायचं? आपण फक्त व्यवस्थेवर टीका करून तर थांबू शकत नाही ना. नाही, अजिबात नाही. सोल्युशन्सवर बोलणं गरजेचं आहे. हो. तर यातून मार्ग काढण्यासाठी कोणती सुजाण आणि अभेद्य व्यवस्था, म्हणजे आपण ज्याला इंटेलिजंट आर्किटेक्चर म्हणतोय, ती कशी असली पाहिजे? उपायांकडे वळताना आपल्याला एक बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. सगळ्यात पहिली आणि तातडीची सुधारणा म्हणजे परीक्षांची कठोर आणि शून्य विश्वास, म्हणजे झिरो ट्रस्ट सुरक्षा व्यवस्था. झिरो ट्रस्ट म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा आकुडेहाडी परीक्षा यंत्रणा डिझाईन करतो तेव्हा सर्व लोक प्रामाणिकपणे काम करतील या भाबड्या आशेवरती बनवून चालत नाही. अच्छा, म्हणजे कोणीतरी गैरफायदा घेईलच असं गृहीत धरून डिझाईन करायचं. एक्झॅक्टली. ती व्यवस्था अशी असली पाहिजे की त्यात मानवी हस्तक्षेपाला कमीत कमी वाव असेल. तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरचे वितरण अगदी शेवटच्या क्षणी करणे, प्रश्नांचे संच डायनॅमिक ठेवणे आणि प्रत्येक केंद्रावर डिजिटल निगराणी ठेवणे आवश्यक आहे. ही सिस्टम अशी बनवली पाहिजे की कोणीही फितूर झाला तरी संपूर्ण सिस्टम कोलॅप्स होणार नाही. म्हणजेच ती सुरक्षा व्यवस्था एखाद्या बँकेच्या तिजोरीसारखी हवी, जिथे एकाच व्यक्तीकडे सर्व चाव्या नसतात. अगदी परफेक्ट. पण या परीक्षेतले दोष काढले तरी मूळ प्रश्न उरतोच ना. जर जागाच मर्यादित असतील आणि विद्यार्थी लाखो असतील तर ताण कमी कसा होणार? बरोबर. यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करणं, विशेषतः मेडिकल कॉलेजेस आणि रुग्णालय वाढवणे, हा एक मोठा उपाय वाटतो. नक्कीच. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं ही आज काळाची गरज आहे. देशात दर्जेदार वैद्यकीय महाविद्यालयं वाढली पाहिजेत. पण इथे एक मोठा धोकाही आहे. कोणता धोका? संख्या वाढवताना आपण गुणवत्तेशी म्हणजेच क्वालिटीशी तडजोड करता कामा नये. नाहीतर आपण अशी व्यवस्था निर्माण करू जिथे जागा भरपूर आहेत पण तिथून बाहेर पडणारे व्यावसायिक सक्षम नाहीत. हो, ते तर आणखी भयानक होईल. हो ना. त्यामुळे खाजगी आणि सरकारी भागीदारीतून दर्जेदार संस्थांची निर्मिती करणं हा एक आवश्यक उपाय आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण आधी चर्चेला, तो म्हणजे शाळांचं सक्षमीकरण. तो तर पाया आहे. जोपर्यंत आपण 8वी ते 12वी पर्यंतचं शालेय शिक्षण इतकं मजबूत बनवत नाही की विद्यार्थ्याला बाहेरच्या क्लासची गरजच भासू नये, तोपर्यंत ह्या कोचिंग माफियांचं जाळं तुटणार नाही. होय, आणि या सर्वांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे समाजाची मानसिकता बदलणे. विविध करिअर मार्गांचा स्वीकार करणं हे आता मस्ट झालंय. म्हणजे फक्त डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे बघायला हवं. अगदी. समाजाने फक्त 2च करिअरला सर्वोच्च मानण्याची मानसिकता सोडून द्यायला हवी. आजच्या काळात डिझाईन, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा शेकडो क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.
खरंय. आणि जर आपण शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांचा कल आणि त्यांची आवड ओळखली, तर आपण त्यांना अशा हजारो नव्या वाटांकडे वळवू शकतो. याने केवळ प्रवेशावरील ताण कमी होणार नाही, तर देशात नवनवीन कौशल्य असलेले तज्ज्ञ निर्माण होतील. हे अतिशय आशादायी चित्र आहे. जर आपण या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी काम केलं तर तो कारचा साचा खऱ्या अर्थाने एक भक्कम विमान बनू शकेल. हो, जे आपल्या तरुण पिढीच्या आकांक्षांचे ओझे सहज पेलू शकेल. अगदी बरोबर. या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी मला या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष वेधायचंय. आपले विद्यार्थी. हे लाखो विद्यार्थी नुसती आकडेवारी नाहीयेत, ते या देशाची राष्ट्रीय बुद्धिमत्ता आहेत, या देशाचं भविष्य आहेत. हो, आणि म्हणूनच कोणत्याही विद्यार्थ्याने या तात्पुरत्या भ्रष्टाचाराने आणि व्यवस्थेतील गोंधळाने आपला स्वतःच्या मेहनतीवरचा विश्वास गमावता कामा नये. नक्कीच. व्यवस्थेत पळवाटा नक्कीच आहेत. अन्याय होतोय हे नाकारता येणार नाही. पण शेवटी खऱ्या ज्ञानाला आणि दीर्घकालीन क्षमतेला मरण नसतं. अगदी खरंय. कोणतीही प्रोफेशनल डिग्री मिळवणं कठीण असतं आणि तिथे खोटी तयारी फार काळ टिकत नाही. जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने मुळापासून शिकतात तेच जगात टिकून राहतात. एका परीक्षेतील अपयशामुळे तुमची बुद्धिमत्ता पुसली जात नाही. किती महत्वाचा आणि वास्तववादी दृष्टिकोन आहे हा. आजच्या या विश्लेषणातून आपल्याला या समस्येकडे पाहण्याची एक नवीन आणि अधिक प्रगल्भ दृष्टी मिळाली आहे. आपण फक्त गुन्हेगार कोण याच्यामागे न धावता व्यवस्था का कोसळली या मुळापर्यंत पोहोचलो. हो, हे समजून घेणं खूप गरजेचं होतं. पण जाता जाता ही चर्चा ऐकणारा प्रत्येकासाठी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जायचा आहे. शांतपणे यावर विचार करा. जर एखाद्या देशातील सर्वात हुशार आणि मेहनती तरुणांना हे शिकवलं गेलं की यशाचा खरा मार्ग नवीन आणि विधायक गोष्टी निर्माण करण्यात नाही, तर एका तुटलेल्या व्यवस्थेतील पळवाटा शोधण्यात आहे, तर त्या देशाच्या भविष्यातील कल्पकतेचे आणि प्रगतीचे काय होईल? बापरे, हा खूपच अस्वस्थ करणारा विचार आहे. हो ना. आपण अशा पेपरफुटी आणि भ्रष्ट व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून केवळ विद्यार्थ्यांचे आजचे नुकसान करत नाही आहोत, तर आपण आपल्या देशाच्या भविष्यातील शोधांची, विज्ञानाची आणि प्रगतीचीच हत्या करत आहोत का? हा प्रश्न आपण सर्वांनी समाज म्हणून स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. विचार करत रहा.